हॅलो मंडळी, नमस्कार. तर हे बघा, आजकाल ना सकाळी उठायला थोडंसं पण उशीर झाला ना, मग लागतो कामाची धुमाकूळ लागते आमची. कारण आजकाल आंब्याची पाने इतकी गळायला लागली ना, तसं तर वेळच आहे, पाने घडण्याची आता टायमिंग आहे. मग ते घडणारच आहे की. मग आधीच सकाळी उठल्या उठल्या मस्त असं अंगण झाडून घेतलं. तसं तर सकाळी थोडं लवकर उठलं तर बरं होतं, कारण लवकर आवरतं आपलं. सगळी कामं लवकर आवरून जातात. नंतर अंगण वगैरे झाडून घेतलं, घरातली कामं आवरून घेतली, सगळं हे करून घेतलं आणि नंतर मस्त चहा बनवला होता मी आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला सकाळचा. आणि नंतर आमचे काल थोडे राहून गेले होते गहू, तेच कापायला लागले हे अभिचे पप्पा आणि त्यांचे सहकार्य. आणि मी तर घरातली कामासाठी मी घरातच होते. त्याच्यानंतर दादू खेळायला गेला होता तर आला होता, हा बघा, काहीतरी त्याचं वेगळंच असतं. आणि येऊन मग मम्मा करत होता. घ्यायला गेले तर त्याला मोबाईल धरायचा होता. त्याच्यानंतर मी रात्री भांडी घासली नव्हती काल. जेवणा जेवणानंतर खूप टाईम झालेला होता, मुलाबाळांना झोपी घालायचं असतं, मग राहू दिले होते मी भांडी सकाळची. नंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि दुपारी जेवणानंतर मस्त 2-3 वाजेला मस्त सगळे मुलांचे कपडे धुवून घेतले मी. आणि नंतर सगळं आवरून घेतलं आणि संध्याकाळी माझी माकडं मस्त आमच्या ग्राउंडमध्ये खेळत होती, तर त्यांच्यासोबत मी पण मस्त्या करायला गेले. दाजू दादूचं काय वेगळंच असतं, मोबाईल धरायला गेलं, त्याला मोबाईल धरायचं असतं. मग मला करत होता, खेळत होता, पळत होता. मस्त एन्जॉय चालू होतं त्यांचं सगळ्यांचं. बीचे पप्पा बी सगळे मस्त करत होते. आणि हे बघा, पावसाचं वातावरण आजकाल एवढं ढगाळ होत चाललं आहे ना, की काय करावं आहे का म्हणजे शेतकऱ्याला तर रात्रंदिवस टेन्शनच आहे भाऊ. आणि नंतर संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणात मग फक्त वरण बनवली होती मी. तितक्यात माझी गॅस संपलेली. मग काय, चुलीवर जेवण बनवायला घेतलं सगळं. आधी मस्त भेंडीची भाजी, घरची भेंडी होती पहिली माझी, ही मस्त भाजी बनवून घेतली. आणि नंतर भात आधी चढवलं होतं तर भात पण बनवला आणि नंतर पोळ्या बनवून घेतल्या. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात ना, चुलीवरचं जेवण सगळे विसरत चालले आहेत. पण आज आम्ही एन्जॉय करतोय चुलीवरचे जेवण. मस्त भाजी बनले होते आज टेस्टी, आणि बऱ्याच दिवसांनी बनवली होती तर चुलीवर मस्त आम्ही जेवण केलं. आणि मुलं आधी जेवण करून घेतलं असं. तर आजचा दिवस चला, भेटूया पुढच्या वेळात. बाय.